पुढे एक भविष्यात मैदानात एक आमच्या चाललाय विचार काही गाडी पालवायचा बिनजोडला म्हणजे शर्यतीसाठी मथुर आणि संजय बोलताना मथुर आल्यावर म्हणजे पूर्ण अड्डा उठून असतो मथुरच्या मागे. बरोबर. म्हणजे आमचा म्हणजे एक हे सांगता येईल का आम्हाला मथुर भेटला म्हणजे आमचं खूप भाग्य झालं. म्हणजे मथुर कोणाला सहसा भेटत नाही, आम्हाला 2 टाइम मथुर भेटला. आमचं म्हणजे खूप असं भाग्य आहे का आम्हाला 2 टाइम मथुर भेटला. आणि मित्रांनो एक्सेलकरांचा संजय आणि आज पुन्हा मथुर सोबत पळालाय फेऱ्यासाठी. तर आपण विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. मथुर सोबत मला वाटतं दुसरा फेरा कडावच्या मैदानामध्ये मी स्वतः शूट केला होता फेरा. त्यावेळेला खूप चांगली गाडी पळाली. आज कशी पळाली काय बोलाल? आज पण फेऱ्याचं नियोजन म्हणजे चांगलं झालं. त्या टायमाला आपली गाडी उजवीतून पळाली होती, ह्या टायमाला आपण डावीतून गाडी पळाली. म्हणजे एक चांगलासा स्पीड लागला होता गाडीला. बघा पुढच्या मैदानात म्हणजे पुढे एक भविष्यात मैदानात एक आमच्या चाललाय विचार काही गाडी पालवायचा बिनजोडला म्हणजे शर्यतीसाठी मथुर आणि संजय बोलताना दिसेल. बरोबर. आणि खरोखर मथुर बघा आता तुम्ही बघत असाल खूप मोठ्या आजारातून. आता प्रत्येक जण विचार करतो बाबा आजारातून बैल आले द्यायचं का नाही द्यायचा, पण तो विश्वास आता तुम्ही मागच्या सीझनला पण बघितला असेल. तुम्हाला मथुरचा एक फेरा भेटला होता संजय सोबत पळण्यासाठी. मग यावर्षी कसं काय नियोजन, कसं कोणी फोन केला काय? यावर्षी नियोजन म्हणजे शुभम दादा आमचा घरच्यासारखे संबंध आहेत. शुभम दादाला आधी मी म्हटलं होतं का आपल्याला एक फेऱ्यासाठी मथुर बघ जमतो का, तर काल रात्री शुभमदानी फोन केला का उद्या संजयला घेऊन ये, आपण मथुरमध्ये फेरा टाकू. आणि मग सुंदरच आपला फेरा पडला. विशेष म्हणजे आजच्या मैदानाची शोभा ना मला वाटतं 2 फेरे मथुरचं झाले. सकाळी एक कारतूस सोबत झाला, त्याच्यानंतर संजय सोबत झाला. एक आकर्षण म्हणजे मैदानाचा केंद्रबिंदू बांधून ठेवतात मथुर आल्यानंतर काय बोलाल? नक्कीच. म्हणजे एक मथुर आल्यानंतर म्हणजे अड्ड्यामध्ये जी वेगळीच चमक असते ना ती मथुर आल्यावर चमक असते. मथुर आल्यावर म्हणजे पूर्ण अड्डा उठून असतो मथुरच्या मागे. बरोबर. म्हणजे आमचा म्हणजे एक हे सांगता येईल का आम्हाला मथुर भेटला म्हणजे आमचं खूप भाग्य झालं. म्हणजे मथुर कोणाला सहसा भेटत नाही, आम्हाला 2 टाइम मथुर भेटला. आमचं म्हणजे खूप असं भाग्य आहे का आम्हाला 2 टाइम मथुर भेटला. आणि 2 टाइम पळून मला वाटतं तिसऱ्यांदा आता तुम्ही सांगितले गाडीसाठी मी पळणार आहे. नक्कीच बिनजोड करणार आपण. संजय विषयी बोला ना, कारण आता पाऊस केल्याची सीझन गेली. कुठे होता बैल? आपल्या मुंबईलाच होता का? पाऊस केल्याच्या सीझनमध्ये आपला बैल पंढरपूरला होता. तिथे काही फारसा आपण पळवला नाही बैल. आपला बैल जास्त आपण बिनजोडच पळवतो. 3 फेऱ्याला चुकून 1-2 पळवतो. म्हणजे जाईल त्या मैदानात गटपास होत होता, पण आपण जास्त काही वरती 3 फेऱ्याला पळवला नाही. जसा मागच्या सीझन गाजवलाय तसा या सीझनही गाजवणार. बरोबर आहे. आणि घरचा साथ बोलून पण पळायचा. मागच्या सीझनला बारक्या शेठ पाटील एक्सेल यांचा घरचा साथ पण पळायचा. मग घरचा साथ पण दिसेल का यावर्षी? नक्कीच. घरचा साथ म्हणजे आधी आपले 2 पळायचे, आता 3रा घेतलाय. हा पण त्या दोघांना तोडीस तोडतो पळतो. मैब्या त्याचं नाव काय? त्याचं नाव मैब्या आहे. आणि मला वाटतं आज त्याचा सुद्धा गुलाल झालाय. त्याचा म्हणजे आता घेतल्यापासून हा 3रा गुलाल आहे. 3रा गुलाल. काय बोलाल मैदानाविषयी काय बोलाल? कारण आपल्या मुंबईमध्ये ना मला वाटतं ही 2-4 मैदानं पाऊस काल्याच्या सीझनमध्ये पण चालू होती. पाटगाव झाला, बोरीची वाडी झाला, रीटगड झाला. काय बोलाल? तर बोरीच्या वाडीचं मैदान म्हणजे प्रत्येक वर्षी बोरीच्या वाडीचं मैदान हे टॉपला मैदान असतं. आणि त्यांचं नियोजन आणि त्यांची कमिटी वगैरे म्हणजे सांगायला गेलं तर बोरीच्या वाडीच्या मैदानासारखं कुठलं मैदान नाही. बरोबर. आणि मुंबई बिंजोरला ना एक वेगळी छाप सुद्धा ते आयोजक सोडून जातात. कारण आपण बघितलं असेल मागच्या वर्षी 3 फेऱ्यांची मैदान आपल्याला खेळण्यासाठी मुंबई सोडून घाटावर जायला लागायचा, पण आता आपल्याला इकडेच खेळता येतं. काय बोलाल? इकडेच खेळता येतं. म्हणजे कर्जत कमिटी म्हणजे कर्जत कमिटीमुळे आपल्याला इथं 3 फेऱ्यामध्ये बैल पालवायला मिळतं. जसं सरदार कांबरी झाला, गणेश चाड झाला, यांच्या नियोजनाखाली मुंबईमध्ये एक 3 फेऱ्याच्या शर्यतीला एक चांगलं प्राधान्य आलंय ना. आपल्या बैलांना देखील 3 फेऱ्यामध्ये पळण्याची संधी मिळते. बरोबर आहे. याचा पेडगावला संजयचा मला वाटतं नियोजन केलं होतं, मी बघितलं होतं तिथे. पेडगावला संजयचं नियोजन केलं होतं. एक घासाघासीमध्ये आपला 2 नंबर गाडी उतरली. म्हणजे काय झालं, आपला ड्रायव्हर साईडची गाडी काही समजली, आपला ड्रायव्हर उभा राहून गेला होता. आणि जसं आता बघता तुम्ही मुंबई तर गाजवलेली आहेत त्यांनी. या सीझनला काय अपेक्षा असतील त्याच्याकडून? जसं मागच्या सीझनला आम्हाला गुलालात ठेवलंय तसं या सीझनला गुलाल ठेवणार. आणि आम्हाला त्याचा विश्वास आहे या सीझनला देखील तसंच गुलालात ठेवणार आपल्याला. बरोबर आहे. आणि संजय पण गाडी म्हणजे छान पळायची तुमची. काय बोलाल? संजय देखील गाडी आमची छान पळायची. एक दोन्ही पण रुटीनला लागल्यानंतर ती गाडी परत पळणार आहे. ती गाडी पळणार आहे. शेटबद्दल काय बोलाल? बारके शेटबद्दल? बारके शेट म्हणजे काय दिलदार मनाचा राजा माणूस आहे. आजपर्यंत म्हणजे बारके शेटनी कोणाला दुखावला पण नाही. बारके शेट सारखा माणूस नाही मी सांगतो. म्हणजे आता तो आणि मी काही सख्य भाऊ नाही, पण असा असतो ना, तो माझ्या घरी असतो, मी त्याच्या घरी असतो. आता हा बैल तरी बारके शेटचा असलं तरी माझ्या नावात पळतो, माझा बैल असला तरी बारके शेटच्या नावात पळतो. म्हणजे एक मित्रापेक्षा भावापेक्षा देखील आमच्या जवळचे संबंध आहेत. बरोबर आहे. आता तुम्ही बघितलं असेल गाडी पळाली आज फेऱ्यासाठी. ड्रायव्हर विषयी काय माहिती द्या? ड्रायव्हर म्हणजे आपला भूषण ड्रायव्हर करवेले. म्हणजे भूषण ड्रायव्हर करवेले आपल्या गाडीवर जेव्हापासून बसलाय तेव्हापासून आपल्या प्रत्येक गुलालाच आहे. आणि आता तुम्ही बघितलं असेल भरपूर सारी बैलांना दुखावली, या अपघातामध्ये वाढली. काय बोलाल त्याच्याविषयी? याविषयी आता म्हणजे प्रत्येक मालकाने त्या गोष्टीचा काहीतरी विचार करायला पाहिजे का. म्हणजे आणि खास करून अपघात कशामुळे होतात तर या पुढच्या गाड्यांमुळे होतात. कारण की लोक लक्ष पण देत नाही आणि पुढच्या गाड्यांमुळे जास्त करून अपघात होतात. तर हे याचं नियोजन ना
आयोजकांनी नीट करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी सेपरेट जागा करायला पाहिजे. टेम्पो लावण्यासाठी जागा करायला पाहिजे, बैल बांधण्यासाठी जागा करायला पाहिजे आणि पुढे जेवढी जास्त जागा ठेवता येईल ना तेवढी जास्त जागा ठेवली पाहिजे. म्हणजे बैल आवरण्यासाठी जागा पाहिजे मुबलक. बरोबर. पण या मैदानाला मला वाटतं उलट्या दिशेने गाड्या पळवल्यानंतर अजून शोभा येणार काय वाटतं तुम्हाला? ते त्यांच्याशी आमचं बोलणं झालं, पण त्यांचं म्हणणं असं आहे का इकडचं जे म्हणजे त्यांनी जे लावलेलं आहे जे काय ते झाल्यानंतर आपण उलटा मैदान करणार आहेत. म्हणजे इकडनं आपण गाड्या तिकडे सोडणार आहेत. बरोबर. आणि बैलपोला येतं आपल्या दिवाळीचं काय बोलाल? बैलपोळा दिवाळी सण म्हणजे आपला आवडता सण आहे. आपल्या बैलांचा आवडता सण, आपलाही देखील आवडता सण. म्हणजे त्या दिवसाची आम्ही खूप अशी वाट बघत असतो इच्छेने का तो दिवस कधी येतो आणि त्या दिवशी आपल्या बैलांना सजवून विजवून बैलांचे म्हणजे लाडबीड करणे, तो दिवस आमच्यासाठी म्हणजे खूप असा महत्त्वाचा दिवस असतो. बरोबर आहे. जास्त वेळ नाही घेत आता त्याला पण त्रास होईल. 2025 मला वाटतं 2025 ते 26 ही सीझन तुमच्या धावणीला खूप चांगली जावी आणि जसं मागची सीझन गाजवली ही सीझन पण गाजवावी अशी माझ्याकडून मी शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद.